नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो. आपण पदावलीची एक विशिष्ट प्रकारची सिरीज सुरू केलेली आहे. याच्या आधी आपला जो व्हिडिओ होता याच्याशी रिलेटेड होता, म्हणजेच अंडररूटमध्ये जे काही प्रश्न विचारले जात होते तेच सर्व प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर केले. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत स्क्वेअर जर दिले असेल, म्हणजेच या ठिकाणी बघा स्क्वेअर दिलेला आहे, 2चा स्क्वेअर असेल किंवा इथे स्क्वेअर असेल, त्याचा कसं आन्सर काढणार. त्याच्यानंतर इथे 8चा स्क्वेअर आहे, 3चा इथे घन आहे, परंतु आपण 8चा स्क्वेअर या ठिकाणी टार्गेट केलेला आहे. त्यानंतर इथे 16चा स्क्वेअर आहे. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा एक स्क्वेअर तुम्हाला दिसून येते. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथे सुद्धा 9चा स्क्वेअर आहे. म्हणजेच एक 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 जो प्रश्न आहे तो संपूर्णरित्या स्क्वेअरशी रिलेटेड आहे. जर तुम्हाला स्क्वेअर काढता आला तर याचा आन्सर तुम्ही विदिन सम सेकंदमध्ये देऊ शकता. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण IBPS पॅटर्ननुसार पदावलीचे स्क्वेअर काढायला जर विचारला असेल तर ते 10 प्रश्न बघणार आहोत. चला पहिला प्रश्न आपण घेऊया. पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसून येत असेल. 58 अधिक 222 भागिले 3 भागिले 37 प्लस 2चा स्क्वेअर बरोबर एक्सचा स्क्वेअर. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता बघा आन्सर कसं काढायचं. इट्स व्हेरी इझी. आन्सर काढणे खूप इझी आहे. सर्वप्रथम बॉडमासच्या नियमानुसार एवढा भाग आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल, कारण की ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागतं. 3 एक 3. आता 3 7 21 उरला किती 1, 3 चूक किती 12, म्हणजेच हे झाले 74. 74 झाले. आता 74 भागिले 37, 37 एक 37, 37 दोन्ही 74 झाले, म्हणजे एवढ्याचा आले 2. आता 58 अधिक 2 अधिक याचा 2चा स्क्वेअर म्हणजे 4 आणि एक्सचा स्क्वेअर. मित्रांनो विदिन सम सेकंदमध्ये याचा आन्सर निघणार आहे. या ठिकाणी बघा हे किती झाले 60 आणि हे झाले 64. 64 बरोबर एक्सचा स्क्वेअर. या ठिकाणी बेसिक असते, हा जो स्क्वेअर आहे इथं कट केला की हे 64 स्क्वेअर रूटमध्ये जाते, म्हणून एक्स बरोबर किती येते तर 8. 8 आन्सर आलं. चेक करूया. 8 आन्सर आहे बघा. येस. सेकंड क्वेश्चन आपण घेऊ. 289 गुणिले 5 वजा 60 प्लस 8 स्क्वेअर बरोबर 3चा घन अधिक 45 वजा एक्स. या ठिकाणी बघा हा सेक्शन आधी सॉल्व्ह करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं की 289 म्हणजेच काय हे आपल्याला माहित पाहिजे. ते आहे 17. ते किती आहे 17 गुणिले किती 5. 17 पंचे किती होते तर 85 होते, वजा हे झाले 60 व अधिक हे 8चा स्क्वेअर म्हणजे होते 64 आणि 3चा घन होते 3 3 9 9 3 27 प्लस 45 वजा एक्स. याचा आन्सर विदिन सम सेकंदमध्ये तुमचं निघालं पाहिजे. ही स्पेशली सिरीज सुरू केलेली आहे मी. खूप सारे पदावलीचे प्रश्न असतात, मग त्याच्यावेळी आपल्याला ट्रॅक्स पाडावे लागते. स्क्वेअरचे वेगळे, स्क्वेअर रूटचे वेगळे, त्याच्यानंतर घातांकाचे वेगळे, टक्केवारीचे वेगळे, सिम्प्लिफाईड वेगळे, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. 1000 प्रश्न पदावलीचे जर तुम्ही 1000 प्रश्न जर सॉल्व्ह केले मित्रांनो तर निश्चितच तुमचा जो स्कोअर आहे तो सर्वांपेक्षा हायर राहणार आहे. आणि याच्याला PDF सुद्धा मी माझ्या क्लासच्या स्टुडंटला आणि ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केलेली असेल त्यांना उपलब्ध करून देत आहो. येस. कुठलाही चॅप्टर असेल तर त्या कोणत्याही चॅप्टरचे 100पेक्षा जास्त प्रश्न माझ्या क्लासतर्फे विद्यार्थ्यांना मिळत असते. बघा या ठिकाणी आता पुढे जाऊया आपण. या ठिकाणी बघा आता एवढा भाग आपल्याला सॉल्व्ह करावाच लागेल. या ठिकाणी 85 मधून 60 गेले, 85 मधून 60 गेले तर मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली तर सिम्प्लिफाईड आपण या ठिकाणी 25 काढणार आहे की नाही. हां, या ठिकाणी 17 पंचे 85 वजा 60 प्लस 64 झाले, म्हणजे हे झाले 85 मधून म्हणजे 60 गेले तर 25 प्लस 64. आता हे जर बघितले तर इथे येतं 9 आणि इथे येते 8, 89 झाले. 89 बरोबर याच्यावेळी आपण बेरीज करून घेऊ. 5 आणि 7 किती 12, हातचा वाला 1, या ठिकाणी येतं 5 आणि 2 किती 7, 72 वजा एक्स. मित्रांनो आपल्याला एक सॉल्व्ह करावं लागेल. या ठिकाणी 89 बरोबर 72 वजा एक्स. याला जर आपण इकडे आणलं आणि याला जर इकडे ठेवलं तर 72 वजा एक्स बरोबर 89 होते. आणि तुम्हाला या ठिकाणी बऱ्याचदा मी बेसिक असं क्लिअर केलेलं आहे की हा 89 इथे जातो आणि हा एक्स इथे जातो, म्हणजेच फायनली आपण स्टेपवर या येतो 72 वजा 89 बरोबर एक्स. आता मित्रांनो एक्स बरोबर लहान संख्येतून मोठी संख्या जाते, म्हणजेच आपल्याला सोयीसाठी मोठ्या संख्येतून लहान संख्या तर काढायची असते. या ठिकाणी 9तून 2 गेले 7 राहिले आणि इथे 1 राहिला म्हणजे 17 येते. मात्र प्रॉपर आन्सर काय येते ते तुम्हाला माहीतच झालेलं आहे की जर लहान संख्येतून मोठी संख्या जर काढली तर
अशा पद्धतीने आपल्याला ॲन्सर तर काढायचं असते, मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला अटॅच करून द्यायचं असते. म्हणजे ॲन्सर येते -17. 3 नंबरचा ॲन्सर या ठिकाणी राईट आलेला आहे. बघा 3 नंबरचा ॲन्सर या ठिकाणी राईट आला. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. 843 प्लस 237 भागिले 110 अधिक 16चा स्क्वेअर. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता आपण काय करणार या ठिकाणी बघा, ॲक्च्युअली बेरीज करून घेऊ आधी. इथे किती आले 10, हातचा 1, 4 आणि 4 किती 8 आणि इथं आले 10, 1080 आले भागिले 180 प्लस 16चा स्क्वेअर आपल्याला आला पाहिजे, तो की 256 आहे हे माहीत असलं पाहिजे. येस, म्हणजे ही सिरीज स्क्वेअरशी रिलेटेड आहे. आता आपण सोपे सोपे स्क्वेअर घेतले, मात्र अतिशय कठीण सुद्धा आपल्याला स्क्वेअर विचारू शकतात. या ठिकाणी बघा 180 आणि इथं 1080. आता याचा भाग कसा द्यायचा, भाग देणं गरजेचं आहे. याला डिवायडेड बाय आपण कितीने भाग देऊ शकतो, या ठिकाणी 10चा भाग जातो का, असा जर विचार केला तर तो 10चा भाग जात नाही. 0 कॅन्सल केला, 0 कॅन्सल केला. आता या ठिकाणी कितीचा भाग जातो, तर 18चा पाडा जर म्हटला तर 9चा भाग जातो. मात्र जर 18चा पाडा नाही आला तर आपण 9ने भाग देऊया. इथं 9 2 18, 9 1 9 आणि उरले 1, 9 2 18, 6चा भाग. 18 सकम अष्टोदश 6चा भाग जात होता. 2 1 2, 2 सकम 12, म्हणजे इथं आले 6. 6 अधिक हे 256 बरोबर x. आपल्याला आन्सर या ठिकाणी आलेलाच आहे. 6चा किती 12, हातचा वाला 1, म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली आपण 262 घेतले तरी चालते. सो 256 अधिक 6 म्हणजे 262. सो प्रॉपर आन्सर आला आपल्याला 5th, 5वा आन्सर आला. आणि या ठिकाणी बघा 262 आन्सर आहेच. आपण आन्सरची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शो केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आपण बघूया. या ठिकाणी 13 गुणिले 8 102 गुणिले 3 आणि इथं एक्सचा स्क्वेअर आहे. सर्वप्रथम आपण 852 वजा 13 104, 114, म्हणजे 8 3 किती 24, हातचे आले 2, म्हणजे 104 येणार. 13 14 दशे 104 वजा, आणि या ठिकाणी जर गुणाकार केला तर 3 2 6, इथे येतं 306 वजा 1 बरोबर एक्सचा स्क्वेअर. विदिन सम सेकंडमध्ये याचा आन्सर येणार 101%. या ठिकाणी याची वजाबाकी केली, 2तून 4 जात नाही, मात्र 12तून 4 गेले 8 राहिले, हातचा 1 या ठिकाणी दिला, 5तून 1 गेला 4 राहिले आणि या ठिकाणी 7, 748 झाले बरोबर. वजा या ठिकाणी 306 वजा 1 बरोबर एक्सचा स्क्वेअर. या ठिकाणी आणखी वजाबाकी करायची, 8तून 6 गेले 2 राहिले, 4तून इथं 4 राहतात आणि इथं 4 राहतात, वजा 1 बरोबर एक्सचा स्क्वेअर. याची जर वजाबाकी केली तर 441 येते एक्सचा स्क्वेअर. या ठिकाणी बेसिक आहे मित्रांनो, हा जो स्क्वेअर आहे, स्क्वेअर कट केल्याबरोबर हे जाते अंडर रूटमध्ये, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये, म्हणजेच वर्गमुळात. आता आपण या स्टेप्सवर आलो आपण आता, की एक्स बरोबर 441 अंडर रूटमध्ये. हे जर काढलं तर आपण एक्स बरोबर येते, आता इथं स्क्वेअर रूट माहीत पाहिजे, की 441 बरोबर अंडर रूटमध्ये 21 येते, म्हणजे 21चा वर्ग म्हणजे 441 येते. म्हणून प्रॉपर आन्सर आला आपल्याला फर्स्ट. चेक करूया, राईट आन्सर आहे 21. यस, राईट आन्सर काय आहे 21. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. या ठिकाणी बघा, इथे सुद्धा आपल्याला एक ट्रॅक यूज करावा लागेल प्रॉपर आन्सर आणण्यासाठी. या ठिकाणी हा गुणाकार करायचा, देन हा गुणाकार करायचा, देन ही प्लस करायची. याचा गुणाकार केल्यानंतर 15 0 0 15 5 75 म्हणजे 750 आले. वजा हे 950 आपण लिहून घेऊ अधिक म्हणून. वजा इथे 14 2 28, इथं करूया 14 2 28 आणि नंतर 14 2 28, इथे 8, इथं 308 आले आहे की नाही. किंवा डायरेक्टली आपण करू शकतो. 14 2 28, 2 हातचे आले, 14 2 28 2 किती 30 झाले. प्लस हे अंडर रूटमध्ये एक्स बरोबर 11चा घन 1 3 3 1. आता काही प्रश्नामध्ये घन आला, परंतु आपण टार्गेट केला होता स्क्वेअरनुसार. 9चा वर्ग किती येते 81. इकडचं आपण सॉल्व्ह करून घेऊ. इथं किती आले 2, 8 आणि 3 किती झाले 11, हातचा वाला 1, इथं 4 आणि 1, 1412 झाले. हे 14 किती झाले 12. आता इकडे जाऊया आपण, ही प्लस करून घेऊ. 0 0 0, 5 आणि 5 किती 10, हातचा वाला 1, 10 आणि 7 किती 17, वजा 308 अधिक अंडर रूटमध्ये एक्स. इथे वजाबाकी केल्यानंतर 10तून 8 गेले 2 राहिले, हातचा 1, 10तून 1 गेला 9 राहिले,
हातचा 1, 7तून 4 गेले 3 राहिले आणि इथं 1, 1392 दिसून येतात, अधिक अंडर रूटमध्ये x बरोबर 1412. आता हा जो प्लस आहे इकडे होणार आहे मायनस. फायनली आन्सर काढण्यासाठी आपण इकडे जात आहोत. अंडर रूटमध्ये x बरोबर 1412 वजा किती होणार आहे 1392. किती आन्सर येते बघूया आपण या ठिकाणी. 2 मधून 2 गेला 0 राहिला, 1 मधून 9 जात नाही म्हणून 11तून 9 गेले 2 राहिले, बरोबर की नाही. 11तून 9 गेले 2 राहिले. हातचा 1 या ठिकाणी दिला, 4तून 4 0 आणि 1तून 1 0, म्हणजे या ठिकाणी आलेले आहे. एक स्टेप्स आपल्याला लास्टची अशी घ्यायला लागेल की अंडर रूटमध्ये x बरोबर हे आहे 20. मित्रांनो या ठिकाणी एक बेसिक आहे, ते बेसिक असं की जर समजा स्क्वेअर रूट कॅन्सल केलं तर इकडे स्क्वेअर द्यायला लागते. x बरोबर 20चा स्क्वेअर म्हणजे होते 400, म्हणून प्रॉपर आन्सर आला आपल्याला 4th. तुम्ही पॉज करून आन्सर काढू शकता. सो आन्सर बघा या ठिकाणी 400 आहे, राईट आन्सर आहे 400. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. 31चा वर्ग. 31चा वर्ग तुम्हाला येणं गरजेचंच आहे, तरच तुम्हाला याचा आन्सर येणार. 31 गुणिले 31 करा, किंवा मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही काढलं तरी चालतं. असे 31 लिहायचे, 3चा वर्ग 9 लिहायचा, 1चा वर्ग 0 1 लिहायचा. इथं 2 अंक कंपल्सरी पाहिजे. त्यानंतर याची दुप्पट करायची, इथं जो कोणता अंक येते त्याची दुप्पट करायची, ती येतं 2. याचा गुणाकार करायचा 6, तो इथे क्रॉस मारून 6 लिहून टाकायचा, म्हणजे 1 6 9 961 आले. झालं क्लिअर. आता याचं आले 961 वजा हे किती होणार आहे 928 वजा 5चा स्क्वेअर 25 बरोबर 2 गुणिले x आणि हे भागिले किती 11. आता बघा आपण कसं आन्सर काढणार. 961 वजा 928, एकातून 8 गेले 3 राहिले, म्हणजे 11तून 8 गेले 3 राहिले, हातचा 1 या ठिकाणी दिला. 6तून 3 गेले 3 राहिले, म्हणजे या ठिकाणी फक्त 33 उरतात. वजा 25 बरोबर हे टॉईस एक्स डिवायडेड बाय 11, टॉईस एक्स म्हणू शकतो आपण. या ठिकाणी किती येतं तर 7 उरणार, 8 आणि 5 13, 8 उरणार या ठिकाणी. ओके, 13 3तून 5 जात नाही, 13तून 5 गेले 8 राहिले, म्हणजे इथं 8च उरले डायरेक्ट. 0 8 म्हणजे 8 बरोबर टॉईस एक्स भागिले 11. मित्रांनो याचा आन्सर काय येणार हे महत्त्वाचं गोष्ट आहे. या ठिकाणी हे जे भागिले 11 आहे ते इकडे गुणिले होणार. बघा भागिले 11 काय होणार आहे गुणिले, म्हणजेच असं या स्टेप्सवर आला आपण 8 गुणिले 11. आता 8 गुणिले 11 म्हणजे किती होते तर 88. लास्ट स्टेप काय आली आपल्याला टॉईस एक्स बरोबर 88. आता हे जे गुणिले 2 आहे तर ते इकडे भागिले होणार, म्हणजे एक्स बरोबर इथे भागिले 2 केले तर फायनली आपल्याला आन्सर येणार आहे 44. येस 44 आन्सर तुमचं सुद्धा आलेलं असेल, कारण की तुम्हाला मी व्हिडिओ पॉज करून आन्सर काढायला सांगितलेलं आहे. सो 4th नंबरचे आन्सर या ठिकाणी राईट येतं. बघा आपण स्पेशली ट्रॅक सुरू केले पदावलीचे, कारण की पदावलीचे 1000 प्रश्न तुम्हाला समजावून सांगणे आहे. जे जे विद्यार्थी कमेंट्स करेल, नेहमी माझे व्हिडिओ बघत असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांना मी PDF देणारच आहो. येस चला नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी बघा इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. 14चा स्क्वेअर किती होते बरं. आता तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो की 13चा वर्ग म्हणजे 1 6 9 होते, आणि 14चा वर्ग आणि हा 9 1 9 आधी घ्यायचा आणि 6 नंतर घ्यायचा, असं उलट सुलट, म्हणजे 14चा वर्ग 196 झाले. आपण 196 या ठिकाणी टाकणार आहोत. 196 प्लस 71चा वर्ग किती होते. आता 71चा वर्ग इथं काढून बघू आपण, आहे की नाही. 71चा वर्ग आधी जसा आपण काढलेला होता स्क्वेअर, कुठं काढला होता आपण स्क्वेअर, असा स्क्वेअर काढला होता बघा या ठिकाणी 31चा स्क्वेअर. सेम टू सेम आपण इथं स्क्वेअर काढून घेऊ, आणि तुम्ही 71 गुणिले 71 सुद्धा कळू शकता वेळेवर. 7 7 किती 49, याचा स्क्वेअर केला आणि 1चा स्क्वेअर 0 याची दुप्पट मारायची, 7 2 14 बरोबर इथं क्रॉस मारून इथं लिहून टाकायचे. करायची बेरीज 1 इथं 4 इथं 0 आणि इथं 1 मारला तर 5, 5041 येते. किती येते 5041 याचा स्क्वेअर, आहे की नाही. मायनस 19चा स्क्वेअर किती येते, 19चा स्क्वेअर येते 361. काही स्क्वेअर पाठच पाहिजे. x अधिक 1 2 3 हे एवढं लिहून घेतलं. आन्सर तर तुमचं पण यायला पाहिजे, माझ्या आधी यायला पाहिजे. हां आता इथे बघा याची बेरीज करून घेऊ. 6 ने 1 किती 7, 9 ने 4 किती 13, हातचा 1, 1 ने 1 किती 2 आणि हा 5, 5237 वजा 361
बरोबर x अधिक 1 2 3 झालं. 7तून 1 गेला 6 राहिला, 3तून 6 जात नाही म्हणून 13तून 6 गेले 7 राहिले, हातचा एक या ठिकाणी दिला. 2तून 4 जात नाही, 12तून 4 गेले 8 राहिले, हातचा एक या ठिकाणी दिल्यानंतर 5तून 1 गेला 4 राहिले, 4876 येते. हे आडवं जर आपल्याला दिलं असेल तर आडवीच वजाबाकी करायला पाहिजे. बरोबर x अधिक 1 2 3. आता हे जे 123 आहे ही इकडे मायनस करायला लागेल. आता x बरोबर इथे डायरेक्टच मायनस करूया ना आपण. इथे आता मायनस 1 2 3 एवढं आपण काढून घेऊ. 6तून 3 गेले मित्रा, इथं 3 राहिले, इथं 7तून 2 5 राहिले, इथे 7 राहिले, इथं 4 राहिले. प्रॉपर आन्सर आला आपला 4753. 4753च तुमचा आन्सर यायला पाहिजे. थर्ड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. बघा 4753 राईट आलं. नेक्स्ट क्वेश्चन. हा सुद्धा क्वेश्चन युनिकच आहे. या ठिकाणी आपल्याला काय दिसून येते बघा, वर्गमुळात 676 तुमच्या पाठच करून घेतलं मागच्या लेक्चरमध्ये आपण, तर ते होतात किती, तर 24 होतात. वर्गमुळात 676 म्हणजे 24 झाले, प्लस 8चा वर्ग किती तर 64, गुणिले हे 5.5 गुणिले 7चा घन किती, 7चा घन पाठ करा मित्रांनो, तो येतो 343. बरोबर x अधिक 121. आपण टार्गेट केलेला आहे स्क्वेअर या लेक्चरमध्ये, आणि मी भरपूर सारे हे लेक्चर टाकत आहोत 10 क्वेश्चनचे. हे क्वेश्चन्स रिपीट होणार नाही आता, कारण की त्याच्यावर स्पेशली ट्रॅक सुरू झालेले आहे. यस ओके. आता एवढा हा इथं प्लस आहे, एवढा गुणाकार आपल्याला करावा लागेल. कसा गुणाकार करणार आता, 5 चूक किती 20, हातचे 2 आले, 5 कम 30 आणि 2 32, 320 झाले. इथे क्रॉस केला, जसा 5चा झाला तर इथे 320च येणार. इथे 0 2, इथे 5 आणि इथे 3, 352 झाले. मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथे पॉईंट दिला, म्हणजे हे झाले प्रॉपरली 352. आता हे 24 इथे खाली घेऊन घेऊ, याला स्टेप्स वाढवावं लागेल ना. इथे 24 अधिक 352 आणि हे अधिक 343 बरोबर x अधिक 121. या तिघांची बेरीज करू. 3 आणि 2 5, 5 आणि 6 किती 11, हातचावाला 1, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, हातचावाला 1, 4 आणि 3 किती 7, 721 बरोबर x अधिक 121. हे जे 121 आहे इकडे 2 मायनस होणार. सो या ठिकाणी डायरेक्टच जर 121 मायनस केले तर 006, म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला x बरोबर 600. बघा तुम्ही चेक करून 600 येते की नाही, तर 100% 600 आलेला आहे. फिफ्थ ऑप्शन आपल्याला राईट आलेला आहे. बघा या ठिकाणी राईटच आहे 600. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. आता या ठिकाणी आपण टार्गेट केलेला आहे 30चा वर्ग. म्हणजे टार्गेट म्हणजेच काय, ही पूर्ण सिरीजच्या सिरीज स्क्वेअरशी रिलेटेड आहे असं मी म्हटलं. कशाशी रिलेटेड, याचा स्क्वेअरशी रिलेटेड. SQUARE स्क्वेअर म्हणजे वर्गाशी रिलेटेड आहे. जास्तीत जास्त मोस्टली प्रश्न हे आपण वर्गाशी रिलेटेड घेतले, त्याच्यासोबत घन वगैरे आलेला असेल किंवा मग काही जरी आलं तरी आपल्याला ते सॉल्व करावंच लागेल. आता या ठिकाणी बघा 150 भागिले हे 100% म्हणजे भागिले 100 असते केव्हा. ऑफ म्हणजे गुणाकार होते 220, प्लस 8चा घन किती, 8चा घन म्हणजे 8 गुणिले 8 गुणिले 8 म्हणजे हे होतात 512. हे तुमच्या पाठच पाहिजे. प्लस 10 हे टक्के म्हणजे भागिले 100 गुणिले ऑफ म्हणजे गुणिले इथे x बरोबर 30चा वर्ग होतो 900. आत्ता आपल्याला आन्सर प्रॉपरली निघते. या ठिकाणी 0 कॅन्सल झाला, इथे 0 कॅन्सल झाला, इथे 0 कॅन्सल, इथे 0 कॅन्सल. आडवा भाग देताना 0 कॅन्सल, उभा सुद्धा 0 कॅन्सल. म्हणजे फक्त या ठिकाणी 15 गुणिले 22 उरले. याचा गुणाकार करून घेऊ. 15 दुनी 30, 3 हातचे 15 2 30 आणि 3 33. इथे आले 330. याचं किती झालं 330, प्लस हे किती 512 प्लस. आता या ठिकाणी बघा हे पण इथे खतरनाक आहे. या ठिकाणी हे आपण 0 कॅन्सल केला, 0 कॅन्सल केला, म्हणजे हा वरचा राहतो x आणि खाली राहते 10 बरोबर 900. आता बघा पद्धतशीर काय आन्सर येते ते. आन्सर काय येणार. सो या ठिकाणी आपण आता याची बेरीज करून घेऊ. इथे किती आले 2, इथे किती आले 4, इथे किती आले तर 8, 842 प्लस x भागिले 10 बरोबर 900. आता काय करायचं आपल्याला, हा जो प्लसचा जो एवढा मॅटर आहे इकडे मायनस करून घेऊ. म्हणजे याला जर -842 केले तर किती उरतात, 10तून 2 गेले
म्हणजे या ठिकाणी आपण डायरेक्टली 58 घेऊ शकतो. डायरेक्टली जर बघितलं तुम्हाला 58 दिसून येतात, परंतु आपण करून बघू. इथे आले 10तून 2 गेले 8 राहिले, हातचा 1 दिला, 10तून 5 गेले 5 राहिले, म्हणजे 58च येतात. आता शेवटच्या स्टेपवर कुठे आलो आपण? हे बघा, x भागिले 10 बरोबर 58 या स्टेपवर आलो. म्हणून मी इथं x भागिले 10 बरोबर 58. आता हा जो भागिले आहे तो इकडे गुणिले होते, कट केल्याबरोबर हा गुणिले होते, म्हणजे x बरोबर 58 गुणिले 10 म्हणजे 580. प्रॉपर आन्सर मित्र आपल्याला 580 आलंच आहे. किती? 580. सो फोर्थ ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. बघा ना, 580 झालं की नाही मॅच? येस. सो 580 आपल्याला आन्सर या ठिकाणी राईट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करा आणि राईट आन्सर काढून बघा. नंतर मग तुम्ही काढलेले आन्सर आणि मी काढलेले आन्सर हे मॅच करून बघू शकता. या ठिकाणी x आहे प्लस हे 308 मायनस एवढ्याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. 25 भागिले हे होते 100% म्हणजे भागिले 100 गुणिले 4036 बरोबर 18चा वर्ग किती होते ते माहीत असलं पाहिजे. 18चा वर्ग होते मित्रा 324. सो इथे आपण 324 लिहून घेतले. आता तर आपल्याला आन्सर येतेच, कारण की आपल्याला जर स्क्वेअर माहीत असेल तर आपल्याला वेळ वाचतो. या ठिकाणी बघा 25 1 25 25 चूक 100, 4 1 4 इथं 4 1 4 इथे 0 इथं 0 आणि 4 9 36 1009 येते. काही मुलं इथे मिस्टेक करतात, काही मुलं इथे 109 लिहितात, परंतु 3ला भाग जात नाही म्हणून आपण 0 दिला. नंतर मग 36 झाले म्हणून 936 असं आपण घेतलं. या ठिकाणी 1009 झाले म्हणून आपण काय लिहूया बघा, x अधिक 308 वजा 1009 बरोबर 324. लक्षात घ्या. आता कसं करायचं याचा आन्सर. खतरनाक प्रश्न आहे. काय म्हटलं मी? हा खतरनाक प्रश्न आहे. कसं करणार? आता एक 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 इकडे टाका द्यायचं. हा जो 1324 आहे वजा 1009चं इथे अधिक 1009 करू आणि हा जो अधिक आहे इकडे वजा करू. झाला, आला आपल्याला आन्सर. आता x बरोबर याची बेरीज करूया आपण. 9 4 किती? 9 4 13, हातचाला 1, इथे येतं 3, इथे येतं 3 आणि हा 1 आणि किती? 2. 2333 सॉरी वजाचा अधिक केला. या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली याचा आन्सर इथे बघा 308 आले, वजा हे आपण केलं सगळं आणि इथे आपण लक्षात घ्या 25 25 चूक 100 इथे 1009 आले, 1009 आपण असे लिहून घेतले. याचा प्रॉपर आन्सर आपल्याला थोडंसं मिसमॅच होत आहे या ठिकाणी. सॉरी इथे 18चा स्क्वेअर आपण इथे एक हा कसा काय आला काय माहीत. हा 324 होय. हे मी स्टेप्स थोडीशी लिहून घेतो. मला हे इथे एक जास्तचा लिहिण्यात आला बाय मिस्टेक. x बरोबर 324 अधिक 1009 वजा 308 बरोबर. आता याची बेरीज करूया आपण. याची बेरीज येतोय आन्सर. येते आन्सर. हे आन्सर नव्हतं येत. 9 4 किती? 13, हातचाला 1, इथं आले 3, इथे आले 3 आणि इथं आला 1. 1333 वजा 308 बरोबर x आपल्याला दिसून येतो. झाला, आला आपल्याला आन्सर. आता या ठिकाणी बघा, याची जर वजाबाकी केली तर प्रॉपर आन्सर आपल्याला काय येते? 4 किंवा 5 मध्ये आन्सर येणार. 3तून 8 जात नाही म्हणून 13तून 8 गेले किती राहतात? 8 आणि 5 13 म्हणजे 5. हातचा एक या ठिकाणी दिला. 3तून 1 गेला, 2 राहिले, इथे येतं 0 आणि इथे येतं 1. 1025 आपल्याला आन्सर आलेला आहे फायनली. सो आन्सर आपण 4th दिलं. आता चेक करून बघूया ना, कारण की त्याच्या खाली आपण आन्सर टाकलेलेच आहे. 1025 आपल्याला आन्सर आलेला आहे. अशा पद्धतीने आपण सुरुवातपासून शेवटपर्यंत कोणते क्वेश्चन्स घेतले. आता आपण जे ट्रॅक सुरू केलेला आहे त्या ट्रॅकमध्ये तुम्हाला दिसून येते हा पहिला ट्रॅकचा क्वेश्चन्स की त्यामध्ये 10 प्रश्न आपण फक्त आणि फक्त कशाचे? वर्गमूळाचे घेतले. त्याच्यानंतर आताच्या या सर्व क्वेश्चन्समध्ये आपण कोणते घेतलेले आहे? तर हे सर्व प्रश्न आपण कोणते घेतले? तर स्क्वेअरशी रिलेटेड घेतले. याच्यानंतरचा ट्रॅक येईल, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रश्न असेल, मात्र पदावलीचे प्रश्न असेल. पदावलीच्या प्रश्नावर जास्तच तुम्ही
कॉन्सन्ट्रेट करा, त्याची जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार 100 मार्काचा पेपर असेल किंवा 200 मार्काचा पेपर असेल. आपला जो टेटचा 200 मार्काचा पेपर असतो, मात्र त्याच्यामध्ये जे मॅथमॅटिक्स आहे ते 30 मार्काचं असते. म्हणून 30 मार्कामध्ये अर्ध तर हेच असते पदावलीचे प्रश्न. मात्र पदावलीमध्ये वेगवेगळे चॅप्टर्स इन्क्लूड असतात, म्हणून त्याची संख्या 15 असते. 15 प्रश्न तुम्हाला निश्चितचपणे सोडवता यावे यासाठी शुभेच्छा. इथेच थांबतो. जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा माझा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करत चला. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.